नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यात आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान झालं। गेल्या काही दिवसांच्या प्रचारावरती आणि घडलेल्या घडामोडींवरती मतदार कुणाला कौल देतात हे लवकरच समजणार आहे। निवडणुकीच्या निकालासंदर्भात देखील अजून संभ्रम दिसतोय। पहिले निवडणूक जाहीर झाली तेव्हा 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल अशी रूपरेषा होती। मात्र आता अपिलांची सुनावणी व्हायला उशीर झाल्यानं कोर्ट निर्णयानुसार निवडणूक आयोगाला सर्वच निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी लावण्याबाबत सूचना दिल्या। यावर सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही नाराज असल्याचं दिसतंय। पण या निवडणुकीमुळे अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। राज्यात आणि केंद्रात वजनात राहणारे हे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगदी गल्लीबोळात प्रचार करताना दिसून आले। संबंध महाराष्ट्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची निवडणूक गाजली, यामागचं सिंहावलोकन करणारा या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने दिसतोय, घडलेल्या कोणत्या घटनांमुळे निवडणूक फिरण्याची शक्यता अधिक झाली हे जाणून घेऊयात सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये। उभ्या महाराष्ट्राला निवडणूक हा शब्द ऐकला की अंगावर रोमांच फुलतो। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवरतीच गेल्या काही वर्षांपासून बोट उचललं जातंय। काल झालेल्या निवडणुकीतही अनेक बोगस मतदानाचे व्हिडिओ समोर आले। त्यात कोल्हापूरमधील बोटाला शाई लावलेल्या काही महिला पुन्हा उभ्या होत्या, तर अंबडमध्ये एका नवमतदाराला मतदान केंद्रावर पोहोचल्यावर कळालं की आपलं मतदान आपल्या आधीच कुणीतरी केलेलं आहे। कालच्या दिवसापुरता हा विषय मीडियावरती दिसला, मात्र आज तो मुद्दा संपुष्टात येऊन निवडून कोण येणार यावर महाचर्चा आयोजित केल्या जातात। असो, सत्ताधारी महायुतीत पडलेली फूट, विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सावरलेली महाविकास आघाडी आणि स्थानिक गणिते लक्षात घेऊन उभे राहिलेले बंडखोर, यामुळे या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकात चांगल्याच रंगतदार होतात। सातारा जिल्ह्यातील नेते पृथ्वीराज चव्हाण, सांगलीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, तर जालना जिल्ह्यातून माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, नारायण कुसे, बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस, परभणी जिल्ह्यामध्ये मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे या सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली। स्थानिक गणिते कशी होती आणि प्रचाराचा रोख कुणाकडे होता जाणून घेऊया सविस्तरपणे। दक्षिण महाराष्ट्र पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने या भागात जोरदार विजय मिळवला। जिथे काँग्रेस सक्षम होती तिथे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लक्ष दिलं, तर जिथे शरद पवार गट अग्रेसर होता तिथे अजित पवारांनी अधिक लक्ष दिलं। प्रस्थापित नेत्यांची फोडाफोडी केली आणि मतांचा आकडा वाढवला। याचमुळे कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला। कराड आणि मलकापूर नगरपालिकांमध्ये माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची शक्ती प्रदर्शन विधानसभा पराभवानंतर कमी झाली असली तरीही काँग्रेसनं प्रचार सभा घेतल्या। चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी एकत्रित लढते। या नगरपालिकेला खुल्या गटातून ओबीसी उमेदवार दिल्याने एका गटाने सर्वच पक्षांच्या विरोधात भूमिका घेऊन खुल्या जागी मराठा उमेदवार विजयी करण्याचे केलेले कॅम्पेन कितपत यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या पृथ्वीराज बाबा यांनी चांगलीच आघाडी घेत सर्व प्रचार यंत्रणा हाताशी घेतल्या। सरकारी धोरणांमुळे आपल्या भागात विकास झाला नसल्याचं मतदारांना पटवून दिलं, तर भाजपनं स्थानिक पातळीवर राज्याची संघटन शक्ती लावली। सोशल मीडिया अधिक प्रमाणात दोन्ही उमेदवारांकडून वापरल्या गेल्याने जनता कुणाच्या बाजूने यावर लवकरच निकाल कळेल। मात्र पश्चिम महाराष्ट्रात सध्या तरी महाविकास आघाडी विजयाची अधिक शक्यता असल्याचं स्थानिक माहितीनुसार कळतंय। पश्चिम महाराष्ट्रानंतर अधिक चर्चेला आले ते मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड हे जिल्हे। कारण या तिन्ही जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री ठाण मांडून बसलेले असले तरी सध्या त्यांच्या प्रतिष्ठेचा नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला। जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली अंबड नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिंदे यांची प्रमुख लढत असली तरी शरद पवार गट आणि वंचित यांची युती होऊन नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले। देवयानी केदार कुलकर्णी यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव मालक यांच्या त्या सून आहेत। भाजपकडून त्यांच्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निर्णायक सभा पार पडली, तर आमदार नारायण कुसे गेल्या अनेक दिवसांपासून अंबडमध्ये ठाण मांडून बसले। शिवसेना शिंदे गटाकडून मुस्लिम उमेदवार सना मुस्तकीम पटेल यांचं नाव पुढे केलं गेलंय। त्यांच्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली। मात्र कधी काळी खान पाहिजे की बाण पाहिजे असं बोलणाऱ्या शिवसेनेला सत्तेसाठी मुस्लिम लोकांचा वापर करून घ्यायचा असल्याची टीका महाविकास आघाडीकडून केली गेली। कारण श्रद्धा शिवप्रसाद चांगलेच या राष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून म्हणजेच महाविकास आघाडी आणि वंचित युतीच्या अधिकृत उमेदवार आहेत। माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गेल्या वेळी निवडून आणलेली अंबड नगर परिषद फोडाफोडी करून महायुतीने हातात घेतली होती। त्यामुळे राजेश टोपे यांच्या हातून अंबड जात आहे का अशा चर्चांना उधाण आल्यानं
आपली प्रतिष्ठा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते सध्या अधिकचे प्रयत्न घेताना घरोघर प्रचार करताना दिसतात। अंबडमधील मुस्लिम मतांची टक्केवारी लक्षणीय आहे। राजेश टोपे यांचा मुस्लिम आणि दलित मतांवर अधिकचा होल्ड असला तरी शिवसेनेकडून दिल्या गेलेल्या मुस्लिम उमेदवारांमुळे मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होईल असंच एकंदरीत गणित दिसतंय। आज मतदान करताना अंबडकर आपलं अमूल्य मत कुणाच्या पारड्यात टाकणार हे लवकरच कळेल। बीड जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी योग्य ते राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून एकीने लढण्याचा निर्णय घेतला, पण अंतर्गत वाद बऱ्याच जागेवरती उफाळून आल्याचं चित्र आहे। यांच्या या वादात सुरेश धस यांची एंट्री झाल्यानं महायुती अंतर्गत समीकरण अधिकच जटिल झाले। बीडची जनता काय सांगते त्यापेक्षा तेथील राजकीय उलथापालथ कशी झाली हे निकाला दिवशी स्पष्ट होईलच। धनंजय मुंडे यांनी बीड सोबतच आपली भगिनीसाठी परभणी जिल्ह्यात देखील एंट्री केली। नगर अध्यक्षपदासाठी आमदार गुट्टे यांच्या शहर विकास आघाडीकडून उमेदवार म्हणून निर्मलाताई गोपालदासजी तापडिया तर काँग्रेसचे बाबा जानानी दुर्यानी यांनी उजमाईल युनुस शेख यांना उमेदवारी दिली। खरी लढत यांच्यात नाही तर आणखी दोन तोडीस-तोड उमेदवार म्हणजे ज्यांचा अर्ज दाखल करायला स्वतः धनंजय मुंडे आले होते त्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी, मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे आणि भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। गेल्या काही दिवसांपासून गुट्टे यांना शह देताना विरोधकांची देखील मदत मुंडे यांनी घेतली, त्यामुळे प्रस्थापित स्थानिक राजकारणाला फाटा देत मुंडे विजय मिळवणार की गुट्टे पुन्हा चकवा देणार हे काही दिवसातच लक्षात येईल। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न उभा आहे। परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर 25 वर्षांपासून अबाधित वर्चस्व राखणारे काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर मेघना बोर्डीकर यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळाले। मात्र नगर परिषद आणि नगरपंचायतींवरती त्यांनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत आपल्यासारख्या आयात उमेदवारांना अधिक पसंती देऊन भाजपची उमेदवारी मिळवून दिली। भाजपचे अनेक कार्यकर्ते यामुळे विरोधात जाऊन विविध पक्षांचे तिकीट मिळवत निवडणुकीत उभे राहिले असले तरी मतदार पक्ष बघून मतं देतील की उमेदवार बघून मतदान करतील यावरच सर्व गणिते अवलंबून असणार आहे। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा मराठी मंडळी।